अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येणारी 12 ऑगस्टच्या दिवशी हिरण्यदान कसं करायचं, अमावस्याच्या दिवशी करायची विशेष सेवा आणि अमावस्याच्या दिवशी खूप जणांना छातीमध्ये दडदड होणं, मन घाबरणं, मनामध्ये भीती वाटणं आणि अमावस्याच्या दिवशी त्यांचं मन स्थिर नसतं. तर याच्यावर काय उपाय आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. 12 ऑगस्टला अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे भीती नाही. अमावस्याच्या दिवशी सगळ्यात प्रथम आपण काय करायचं, आपलं घर हे स्वच्छ करायचं. हे लक्षात ठेवा, हे खूप जण करतच नाही. आपल्या घरामध्ये जाळे जुमटे, जाळे असेल ते सगळे काढा. जी मरगळ आहे ना, मरगळ थोडी दूर करा, आळस थोडा दूर करा. त्या दिवशी मोबाईल थोडा कमी वापरला तरी चालतो. अमावस्याच्या दिवशी 12 ऑगस्टला सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्या. सगळं स्वच्छ. आपल्या बेड खाली असेल, दिवाण खाली असेल, आपले देवघर असेल, देवघर स्वच्छ करा. देवघराच्या आजूबाजूला पाली फिरता ते स्वच्छ करा, कारण ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. अमावस्या म्हणजे स्वच्छता, हे लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये जाळे जुमटे काही काही जण कोणी आणून घरामध्ये काही टाकतं, ते तसंच राहतं. मग घर पूर्ण स्वच्छ करण्याचा दिवस म्हणजे अमावस्या, हे लक्षात ठेवा. स्वच्छ झाल्यानंतर मग आता आपली स्वच्छता आपण काय करायचं, अमावस्याच्या दिवशी ज्यांना छातीमध्ये दडदड होत असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल, त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घ्यायची. हळद घ्या, गोमित्र घ्या. ज्यांना त्रास असेल, छातीमध्ये दडदड होणं, मन घाबरणं, मनामध्ये भीती वाटणं, त्यांनी गाईचं शेण आहे ना ते अंगाला लावायचं. तुम्ही अंगाला गाईचं शेण लावलं, जे काही बाधा आहे, जे काही त्रास आहे, तो लगेच निघून जातो. गाईच्या शेणामध्ये एवढी ताकद आहे. करून बघा तुम्ही. अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल ते घ्यावं. मरगळ पूर्ण दूर करा, आळस पूर्ण दूर करा. अमावस्याला 12 ऑगस्ट त्या दिवशी मरगळ पूर्ण दूर करायची. छानपैकी आंघोळ करायची. गोमित्र असेल, ज्यांना आता दुसऱ्या दिवशीपासून श्रावण चालू होतोय, मग ज्यांना गुरुचैत्र पारायण करायचंय, नवनाथ पारायण करायचंय, जे ब्राह्मण असेल त्यांनी आपलं जानवं असेल ते जानवं बदलावं. अमावस्याच्या दिवशी जानवं बदला, म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण सगळ्या गोष्टी आपल्याला करता येईल. हे झाल्यानंतर घर सगळं स्वच्छ झालं. मग ते झाल्यानंतर आपण काय करायचं, आपल्या पितरांसाठी हिरण्यदान. अमावस्याला हिरण्यदानाचं काय महत्व आहे. अमावस्याच्या दिवशी काय करायचं, आपण आपल्या पितरांना सद्गती प्राप्तीसाठी, कोणाची अपघाती वारले असेल, कोणाला प्रॉपर्टी भेटली असेल, कोणाला अडकलेले कामं असेल, पितरांना सद्गतीसाठी काय करायचं, काही जण एक ताट गच्चीवर ठेवतात. काही जण नुसता भात असेल, तो भात आपण गच्चीवर ठेवू शकता, नुसता भात कावळ्यांसाठी. आपण काय करायचं, अमावस्याच्या दिवशी बसायचं, आसन नाही घ्यायचं. हे महिला असेल, पुरुष कोणी पण करू शकतो. आसन घ्यायचं नाही, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. आपल्या पितरांचे फोटो काही जण आडगळीमध्ये टाकता, काहींचं कुठेतरी ठेवलेलं असतं. आपल्या पितरांचे फोटो आपल्या घरामध्ये असावे, लक्षात ठेवा. नसले तर करून घ्या. काही जण काय, त्या पितरांमुळे आपण आहे, पितरांमुळे आपण आहे ना. जी प्रॉपर्टी कसं असतं, सगळ्यांना सगळ्या गोष्टी लागतात, पण पितरांचे फोटो नको, चांगलं वाटत नाही म्हणतात ते. पण पितरांची प्रॉपर्टी लागते, पितरांचं शेती असेल ते लागेल, पैसा असेल सगळं लागतं, पण त्याचा फोटो नको. म्हणजे सकाळी उठल्या त्यांचं दर्शन होतं नाही, तसं नको. काही जण हॉलमध्ये पण ठेवत नाही. ठेवा, आपल्या पितरांचा फोटो हॉलमध्ये ठेवा, तुमचं दर्शन होईल आणि त्यांच्यामुळे तुम्ही हे जग बघताय हे लक्षात ठेवा. पितरांचा फोटो दक्षिण दिशेला ठेवायचा. फोटोला हार घाला, गंधाक्षत फुल व्हा. त्यांच्या दक्षिण दिशेला त्यांच्याकडे तोंड करून आपण काय करायचं, ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्यांच्यासाठी, आता समजा आई वडील जिवंत आहे पण आजी आजोबाईंचं करायचंय, मग तुम्ही काय करायचं, तांदूळ घ्यायचे. हातामध्ये तांदूळ घ्या, तर्पण करायचं. ज्यांचे आई वडील जिवंत आहे त्यांनी सरळ पाणी सोडायचं, सरळ असं, की आमच्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हिरण्यदान करत आहोत. साधा आणि सोपा विधी या, साधा आणि सोपा. हिरण्यदान म्हणजे काय, आपण प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांच्या नावाने शिदा, दक्षिणा, वस्त्र हे दान करायचं. आपल्या जवळच्या ब्राह्मणाला दान करायचं. तर ते केल्यानंतर आपण पितृस्तुती, पितृअष्टक म्हणू शकता. आता ज्यांचे आई किंवा वडील वारले त्यांनी काय करायचं, आसन घ्यायचं नाही, काळे तिळ घ्यायचे,
काळे तीळ घेऊन आईवडिलांचं नावं घ्यायचे आणि अंगठ्याने खाली सोडायचं. अंगठ्याने खाली सोडायचं तामणामध्ये. ते तामणातलं पाणी नंतर तुळशीला किंवा झाडाला, बाकीच्या झाडाला टाकून द्यायचं. तुळशी टाकू नका, बाकीच्या झाडाला टाकून द्यायचं. नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचं. पितरांचं दर्शन घ्यायचं. पितृअष्टक, पितृस्तुती, पितृनमन ही सेवा त्या दिवशी करायची, अमावस्येच्या दिवशी. लक्षात ठेवा. नाहीतर नाही कोणती सेवा नाही आली, फक्त स्वदा स्वदा स्वदा. हा स्वदाचा जो मंत्र आहे, ही पितरांची देवता आहे. स्वदा मंत्र तुम्ही त्यांची 1 माळ करा, 15 मिनिटं जप करा, 10 मिनिटं जप करा. स्वदा 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 या मंत्राचा 10 मिनिटं तरी आपण जप करायला पाहिजे अमावस्येच्या दिवशी. ही पितरांची देवता आहे. आता आपल्या जवळच्या ब्राह्मणाला बोलावं, त्यांना घरी बोलून तुम्ही शिधा दक्षिणा वस्त्र द्या. जानवं जोड असेल, शिधा दक्षिणा वस्त्र त्यांना द्यायचं. काही ब्राह्मण घेत नसेल, कोणी येत नसेल, तर तुम्ही ऑनलाईन दक्षिणा संकल्प करून मला ऑनलाईन दक्षिणा तुम्ही पाठवू शकता. तुम्ही पाठवलेली दक्षिणा आपण महादेवचं मंदिर असेल, गाणगापूर असेल, या ठिकाणी आपण वापरतो. या ठिकाणी वापरतो, कारण की खूप जण घेत नाही. पण गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की जो पितरांसाठी कोणी आडला असेल आणि तिथं कोणी नाही म्हटलं त्याचे दोष लागतात. म्हणून महाराजांच्या इच्छेनुसार मी घेतो आणि घेतल्यानंतर जे महादेवाचं मंदिर असलं किंवा गाणगापूर असेल, इथं त्या कामासाठी मी वापरतो. सोपं आहे. आता ते दक्षिणा आहे, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता. दक्षिणा ट्रान्सफर करताना 125 रुपयाच्या पट्टीमध्ये द्यायची. म्हणजे 125 रुपयापासून 125 रुपयापासून किती त्या पट्टीमध्ये तुमची जेवढी इच्छा असेल, जेवढं असेल त्याप्रमाणे तुम्ही दक्षिणा पाठवू शकता. हे दिवसभरात कधीही करू शकता, काही हरकत नाही याला. दिवसभरात हे महिला पुरुष कोणी करू शकतं. महिला असेल ती माहेरच्या पितरांसाठी पण करू शकते, सासरच्या पितरांसाठी पण करू शकता, काही हरकत नाही. हा साधा आणि सोपा विधी आहे, याला जास्त काहीच नाही. तुम्ही हिरण्यदानाचे खूप जणांना अनुभव आहे. ज्यांनी हिरण्यदान प्रत्येक महिन्यापासून करताय, अजून 2-4 महिन्यापासून खूप जण करताय. पित्र आहे त्यांच्या स्वप्नामध्ये येतात, त्यांना आशीर्वाद देता. काही पित्र हसताना दिसतात. काही जे अडकलेले काम आहे ते पूर्वत होत आहे. काही हिरणदान केल्यामुळं मन शांती भेटतीये आणि काही कामं आहे ते कामं होत आहे त्यांची. म्हणून त्या दिवशी परांना खायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरात जायचं, नारळ घेऊन जायचं. तिथं गेल्यानंतर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आणि ते नारळ तिथं ठेवून आपण आपल्या घरी यावं. तिथं दिलेला प्रसाद खायचा नाही, हे लक्षात ठेवा. परत आपण त्या दिवशी नारळ आहे, नारळावर कापूर जाळा. नारळावर कापूर ठेवायचा आणि तो जाळायचा. तो लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये जाळायचा. तो सगळीकडे घरामध्ये फिरवायचा, सगळीकडे फिरवायचा. तो त्या दिवशी नारळ एक कापूर घरामध्ये सगळीकडे फिरवा, डिशमध्ये घेऊन. कालभैरवाष्टक त्या दिवशी जास्तीत जास्त घरामध्ये म्हणायचं. 11 वेळा 21 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं 12 ऑगस्टला. लक्षात ठेवा, 12 ऑगस्टला करायचं. परत आपल्या घरामध्ये कोहळा कोणी बांधायचा. ज्यांचं घर वास्तुदोष असेल त्यांनी बांधा, सगळ्यांनी सरसकट नका बांधू. कोहळा बांधायचे पण नियम आहे. कोहळा बांधताना खाली ठेवायचं नाही, त्याला स्वस्तिक काढायचं, कालभैरवाष्टक म्हणायचं, त्याच्यामध्ये पिवळ्या मोहरी टाकायच्या आणि लाल कपड्यामध्ये कोहळा बांधायचा. ओपनली कोहळा बांधून उपयोग नाही, लाल कपड्यामध्ये बांधा. त्या दिवशी आपल्या घर असेल, गाडी असेल, त्याचा उतारा कसा करायचा. उतारा का बरं करायचा, नजर लागते. नजर ही खूप भयंकर आहे. मग घर आणि गाडीचा उतारा कसा करायचा. नारळ घ्यायचं एक, घराहून 7 वेळा उतरायचं, क्रॉस उभा राहायचं, क्रॉस असं उभं राहायचं, घराहून 7 वेळा उतरायचं नारळ. आणि नारळ ते नंतर कचऱ्याच्या पेच्यामध्ये टाकून द्यायचं. नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचं. हा झाला घराचा उतारा. गाडीचा उतारा करताना काय करायचं. 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, आपले लाईट चालू ठेवा, इंजिन चालू ठेवा. 7 वेळा नारळ उतरायचं. 7 वेळा उतरताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणायचा. क्रॉस उभा राहून नारळ सरळ फिरवायचं 7 वेळा आणि नंतर ते कचऱ्याच्या याच्यामध्ये टाकून द्यायचं, कचऱ्याच्या बकेटीमध्ये. नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचे, हे लक्षात ठेवा. हातपाय तोंड अवश्य धुवायचे. आता झाला घराचा उतारा, गाडीचा उतारा. आता माणसांचा उतारा. माणसांचा म्हणजे काय, खूप जण अमावस्या पौर्णिमेला घाबरतात. मनामध्ये भीती असते, मन चंचल असतं, मनामध्ये त्यांना त्रास होतो. त्या दिवशी त्यांनी काय करायचं, सरळ त्यांनी रामरक्षा स्तोत्र, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक आणि मोरपिसानी 7 वेळा मोरपीस उतरायचं तुमच्या अंगावरून
आणि तो मोरपीस देवघराजवळ ठेवायचा. रोज रात्री झोपायच्या वेळेस अशा पद्धतीने करायचं. अशा गोष्टी जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी केल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवा. कोणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही. अमावस्याच्या दिवशी काय होतं, शेजारचं कोणी आणून देतं नॉनव्हेज, तुम्ही खाता. शेजारी कोणी गोड आणून देतं, काही गोष्टी आणून देता. असं खायचं प्यायचं कोणाचंच नाही, लक्षात ठेवा. अमावस्याच्या दिवशी कोणाचंच खायचं नाही, पाणी पण नाही प्यायचं. कारण की गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जो व्यक्ती अमावस्याच्या दिवशी काही खाईल त्याचं मास पुण्य पूर्ण जाईल. म्हणजे मास पुण्य म्हणजे काय, महिन्याभरात तुम्ही काही पुण्य केलं असेल, नामस्मरण असेल, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, काही, ते पूर्ण पुण्य जातं. म्हणून अमावस्याच्या दिवशी न घाबरता, अमावस्याच्या दिवशी आपलं देवघर देवारा, आपली स्वच्छता, नामस्मरण, घराचा उतारा, गाडीचा उतारा, ह्या गोष्टी आपण कराव्यात. आणि नामस्मरण आणि हिरण्यदान आपण अवश्य करावं, आपण करावं, इतरांना सांगावं. याच्यामुळे खूप परिणाम होतो आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. आणि खूप जण हिरण्यदान घेत नाही, आमच्याकडे पण भरपूर घेत नाही. तर मी सांगतो आपण घेतो. तुम्ही ऑनलाईन दक्षिणा संकल्प करून तुम्ही पाठवू शकता. झालेली सेवा आणि पाठवल्यानंतर मोबाईल नंबरवर पाठवल्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र व्हॉट्सअपवर मला अवश्य पाठवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.